पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेचा 82वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त व कुचन प्रशालेचे माजी विद्यार्थी पांडुरंग काका दिड्डी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे माजी उपमुख्याध्यापक बाळासाहेब कोर्टीकर व अरविंद चिन्नी उपस्थित होते। सुरुवातीला मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। प्राचार्य युवराज मेटे यांनी प्रास्ताविकात कुचन प्रशालेच्या स्थापनेचा इतिहास व प्रगती याविषयी माहिती सांगितली। बाळासाहेब कोर्टीकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना उज्ज्वल यश मिळवा तसेच शाळेचा व पद्मशाली शिक्षण संस्थेचा गौरव होईल असेच आपले वर्तन ठेवा असे सांगितले। याप्रसंगी व्यावसायिक शिक्षण विभागाचे सांस्कृतिक प्रमुख नरेंद्र गुंडेली यांनी कुचन प्रशालेवर केलेली स्वरचित अमृत ही कविता सादर केली। की ही कुचन प्रशाला म्हणजे मी माझी विद्यार्थी आहे, या शाळेत शिकलेला आहे, या शाळेत 11वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे, म्हणून मी ताबडतोब त्यांनी म्हणल्याबरोबर मी आलो। आणि विशेषतः सांगायचं म्हणलं तर माझी विद्यार्थी म्हणत असताना मला एवढा अभिमान वाटतं। त्यावेळेचे शिक्षक सुद्धा चांगले होते आणि आताही शिक्षक चांगले आहेत। त्यावेळी मुख्याध्यापक बेसर होते, बेसर एवढे चांगले माणूस होते की त्यांनी इथं उभारल्यानंतर कुठलाही विद्यार्थी असो कुणाही शिक्षक असो शांततेने पद्धतशीर जातात, ते कधी रागाला येणार नाही, काही नाही, असं शिक्षक होते, मुख्याध्यापक म्हणून काम करत होते। त्या ठिकाणी आता मेटे सर आहेत, मेटे सरांचा स्वभाव तसंच आहे, मी बघितलेलं आहे। त्यांच्याबरोबर गेल्या 10-12 वर्षापासून संबंध आहे। मी पद्मशाली शिक्षण संस्था अध्यक्ष होतो त्यावेळेस संबंध आलेला आहे। पण मला एवढं सांगायचं आहे, आपला कुचन प्रशालेचं नाव प्रसिद्धीला यायला पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करा। अध्यक्षीय समारोपात पांडुरंग दिड्डी काका यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या। शाळेच्या नावलौकिकात आजी माजी पदाधिकारी विश्वस्त शिक्षक यांचे योगदान होते। या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन झोकारे व सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख रुपाली क्षीरसागर यांनी केले।